गाईज वेलकम टू द मयूर गायकवाड युट्यूब चॅनल. तर आपण आज राजगडावर आलोय. तर आपण राजगड बघूया एक वेगळ्या पद्धतीने. मी तुम्हाला जरा माहिती देतो राजगड विषयी. आणि चला आता आपण आलोय इथं पायथ्याशी गुंजावणी गाव. आपण आता वर जाऊयात, चला हळूहळू. हा, तर गाईज ट्रेक चालू झालेला आहे. तर आपण आता गुंजावणी गावात आहोत आणि कुमारच्या मम्मीचा आजोळ आहे. मम्मीचं माहेर आहे माझा. मम्मीचा माहेर आहे, कुमारचा आजोळ आहे. आणि कुमारने डायरेक्ट आम्हाला एंट्री करून दिली तिथं, लाईक फीज नाही घेतली. राईट, बरोबर आहे. तर आपल्यासोबत आज आहे अलविका उर्फ सच्चा. कट कर. सच्चा काय वाजन, सच्चा नाही कट कर. मग काय तुझं नाव? अलविकाच म्हणायचं. बरं, अलविका आहे आपल्यासोबत. चिनू पण, चिनू ढोलू बोलू पण आलेत आपल्यासोबत गाईस. आम्ही चाललो आज राजगडवर. राजगडला 3 दरवाजे आहेत आणि सगळ्यात अवघड रस्ता आम्ही निवडला आहे. गुंजावणे गावात मी सर्व वरती जातो तो चोर दरवाजा साईडला. ट्रेक हा आपल्यावर आहे, आपण कसं चालतोय त्याच्यावर डिपेंड आहे. रस्ता आहे चांगला खूप, पण ट्रेक खूप मोठा आहे आणि ह्या साईडचं वातावरण पण खूप भारी आहे. दाट धुके पडले जात वातावरण. आपण सोप्या रस्त्याने का नाही आलो? अवघड आपण सोप्या रस्त्याने का नाही आलो का की आपण मावळे. ओके गाईज आपण आलोय थोडंफार पुढं. या गडाला 3 माची आहेत, पद्मावती माची, सोयरा माची आणि संजीवनी माची. ठीक आहे, आणि टॉप पॉइंट बाले किल्ला आहे. राईट, बरोबर आहे. आपण बाले किल्ल्यावर जाणार आहोत. सगळ्या माची फिरून बाले किल्ल्यावर जायचं आपल्याला, त्यामुळे ह्यांना सांगतोय पटापटा चला. पण हे बघा 5 मिनिटं झाले नाही ट्रेक सुरू होऊन लगेच बसल्यात. तुम्ही बघू शकता या जंगलात 496 काहीतरी स्पीशीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि 172 पक्षी आहेत, आणि 105 बटरफ्लाईज फुलपाखरू इथं बघायला भेटतात वेगवेगळ्या स्पीशीज प्रकारच्या. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हा जंगल जपलं पाहिजे. इथं आल्यावर प्लास्टिक वगैरे घाण नाही केली पाहिजे. उगाच माणसं येतात बाटल्या वगैरे फेकून जातात, तसं नाही केलं पाहिजे. इको सिस्टम हा जपला पाहिजे, गडाचा असो कुठल्याही जंगलातला, मला वाटतं. ओके, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. चला गाईस, हळूहळू चाललोय आम्ही वर. आता तुम्ही बघू शकता सगळं 90 डिग्री इथं, काही सरळ नाही. चालताना पायची वाट लागती. तसं पाजी की होया लस्सी खानी है तुझे? अच्छा, पिंडू चाहिए तो कुछ तो धमाल होना चाहिए पाजी. ते 1-2 इल्ले मारी जाएगी. राजगड स्वराज्याची पहिली राजधानी आहे आणि शिवाजी महाराजांनी मुघलांशी तह करून 23 किल्ले दिले होते, पण राजगड हा सोडला नाही. का की हा एक रणनीतिक चांगला किल्ला आहे. 4 बाजूनी माच्या आणि एक मधोमध बाले किल्ला. तुम्ही बघू शकता हा गड जिंकणे वॉज इम्पॉसिबल. राजगड हा किती उंचावर आहे? राजगड हा समुद्र सपाटीपासून 4514 फूट उंचावर बसलेला किल्ला आहे. म्हणजे बघा किती उंच आहे. राजगडला जायच्या आधी खालचं जे जंगल आहे ह्याच्या तुम्ही नक्की प्रेमात पडताल. नक्की एकदा चोर दरवाजाकडून या. खूप चांगला निसर्ग आहे, वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्हाला बघायला भेटतील, पक्षी पण दिसतात मला, जे हे तुम्हाला पुण्यात वगैरे मुंबईला किंवा दुसऱ्या शहरांमध्ये बघायला भेटणार नाही. हे बघा गाईस, इथं दरवाजा आहे, तर आपण तिकडे चाललो आता. इथं एक आहे, पलीकडच्या साईडला पाले दरवाजा आहे. हा, इकडे चोर दरवाजा आहे. शिवाली समोरची जी बुरुंग दिसते ना तुम्हाला, हा, तिथे चोर दरवाजा आहे. हा, आणि पलीकडच्या साईडला मेन दरवाजा, पाली दरवाजा. हा. त्या साईडनी काम चढायला सोपं आहे जरा, कारण का त्या साईडनी पायऱ्या आहेत. पण ह्या साईडनी कसं, ह्या साईडनी चोर दरवाजाने याची जरा वेगळीच मजा येते. तुमची जरा चढ आहे, जरा सपाटी लागते, परत चढ. राजगडाचा मेन दरवाजा हा पाली दरवाजा, परत गुंजावणे दरवाजा त्याच्याही पहिल्याच आहे. पण राजगडला यायला कमीत कमी 10 वाटा आहेत वेगवेगळ्या दरवाजे सोडून. राजगडाला स्वराज्यात एक वेगळंच महत्व मिळालं होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी ह्याची नोंद होती. भामण राजवटीत ह्याला मुरुंग देवाचा डोंगर किंवा मुरुंब देव म्हणून ओळखलं जात होतं. बिरम देवाचा डोंगर म्हणून पण ह्याची ओळख होती आधी. बामणी नंतर निजामशाहीकडे, मग आदिलशाहीकडे आणि पुन्हा निजामशाहीकडे
अशी या किल्ल्याची मक्तेदारी गेली. हे बघा साईडला साड्या लावल्यात का की माणसांनी इथून नीट गेलं पाहिजे. या गडाचं नाव राजगड का ठेवलंय? या गडाचं नाव राजगड का ठेवलं? शत्रूला दाखवायला की आपलं राज्य स्वतंत्र आहे. महाराजांनी या गडाचं नाव राजगड असं ठेवलं. कितने बजे आए थे आप? हम लोग 8:30. 8:30 से चढ़ाई चालू कर दी. ओके. आपका नाम क्या? हिमांशी. जय शिवराय. शिवराय. आजी नमस्कार. नाव काय तुमचं? नाव चंदूबाई. चंदूबाई. किती वाजता येता तुम्ही सकाळी इथे? 8 वाजता येता. आणि तुम्ही खालून रोज येता का वर? बघा आजी रोज वर येतात. 8 वाजता तुम्ही येता आणि रात्री किती वाजता जाता खाली? 4ला. तर तुम्ही कधी गडावर आला तर ह्या चंदूबाई आहेत. चंदूबाई ना? चंदूबाई नक्की तुम्हाला भेटतील. हे शरबत वगैरे विकत असतात इथे. हे लाईक गड थोडंच राहिले आणि त्या पायथ्याशी रोज 8 वाजता येतात आणि इथंच बसलेले असतात. तर नक्की यांना भेट द्या. थँक्यू. गाईज बालाजीने आपल्याला हे दिलेलं आहे शरबत पाणी. अँड थँक्यू बालाजी फॉर दिस. वी विल रिमेंबर यू लाईफ टाईम. माय सबस्क्रायबर विल ब्लेस यू. हाउ इट इज? कसं आहे? इसको बोलते हैं रेगिस्तान में पानी मिलना. भाईला चक्कर येत होते आणि भाईने आपल्याला आता लिंबू शरबत पाजलेला आहे. कसं वाटतं भाऊ पहिल्यांदा? मस्त वाटतं. काय अनुभव? हा झालं ते अजून खाली गेल्यानंतर आता उद्या सकाळी पाय दुखतील ना तेव्हा कळेल अनुभव कसा काय. भाऊनी घरी सांगितलं बॅडमिंटन खेळायला चाललंय. माझ्या सगळं ब्लॉग त्या पप्पाने वगैरे बघितला ना ब्लॉग. टेन्शन घेऊ पोरगे चांगल्याच कामासाठी आला. तर राजगड सरलाय आता. भाऊ सध्या हडपसरला होता पण चांगल्या कामासाठी आलाय तू खोटं बोलून पण. हा रोहन आहे. तू काय म्हणून आलाय घरी ब्रो? मी तर राजगडला चाललोय भाई. गाडी पाहिजे होती ना. अच्छा. आणि तू हडपसरला राहतो राईट? हा. ओके. राजगडला तू एकटाच खरं सांगून आलाय? हा. एक सनसेट बघायला आलाय, एक बॅडमिंटन खेळायला आलाय. ते सनसेट बघायला पण पण कसं वाटतं राजगडला येऊन? अरे मस्त वाटतंय. तोरणापेक्षा तर सोपं आहे. तोरणापेक्षा सोपं आहे? हो. माझ्या मागचा वॉक तोरणाचा होता. तुम्हाला माहित असेल किती अवघड होता. आणि खरंच राजगड खरंच सोपं आहे. रोहन म्हणतोय म्हटल्यावर काय म्हणशील रोहन अजून? काय नाही भाई, सबस्क्राईब करायला आले, मेहनत करतोय व्हिडिओ साठी. आणि लाईक तुझा पण युट्यूब चॅनल असं कळलं मला. अरे हा. पण काय जो युट्यूब म्हणजे काय कंटेंट करतो तू? रिॲक्शन व्हिडिओज बनवतो भाई. अच्छा. रिॲक्शन. नाव काय? माझंच नाव आहे रोहन भोसले. रोहन भोसले. गाईज रोहन भोसलेला सबस्क्राईब करा. बघा त्याचे चॅनल खूप. ब्रो तुला राजगडच का म्हणजे तुला वाटलं आज जावं? रोहन म्हणलं जायचं तर जायचं. भाई ने बोला करने का तो करने का. ओके. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो गाईज. महाराजांनी ह्याच गडावर आपली देवनागिरीतली जी नाणी होती ती काढली होती. दादा आले तर आपल्या पुढे होते आणि हळूहळू आम्ही पण येतोय. कसं वाटतंय? मस्त. पहिल्यांदा आलंय? हो पहिल्यांदा. कसं वाटलं? एकदम मस्त वाटत. जय शिवराय. जय शिवराय. चला या. वरती चोर दरवाजा आहे आणि किती अवघड ठिकाणी तरी सुरक्षेचा पूर्ण बंदोबस्त केला आहे इकडे राजगडच्या रहिवाशांनी. आम्ही पण राजगडचे रहिवासी आहे. मित्रांनो फायनली आपण आता चोर दरवाजाला आलेलो आहोत. एवढी ट्रेकिंग करून. तर निसर्ग बघा किती सुंदर आहे. हे बघा राजगड. गाईज दिस इज द राजगड. वाटलं तुला पहिल्यांदा आलेस राजगडवर? म्हणजे इथं तुमचा मानसिक आणि शारीरिक बल दोन्ही पाहिजे तेव्हाच तुम्ही राजगडची ही चढाई करू शकता. बापरे कसलं डेंजर आहे. खालनं कसं जायचं आता? कसं भेटलेला आहे गाईस. तुम्ही पाली दरवाजाने आला ना? पाली दरवाजा सोप्पा आहे का रे? चढायला लय पण. काय फिरायचा पाहिजे सगळ्या पायरे तिकडून पटापट चालतो. जय हनुमान. मला पण भाऊ जरी अरे फोनवर
What's up my gang? Welcome to Hood. जय हनुमान. भाई बोलो. नाव काय तुझं? माझं गणेश सावंत नाव आहे भाई. गणेश सावंत. हा पहिल्यांदा ब्लॉग काढतो. हा मी फर्स्ट टाइम म्हणजे ब्लॉगिंग स्टार्ट करतोय त्यामुळे म्हटलं महाराजांचा आपण गड फिरतोय त्याच्यानंतर म्हणजे युट्यूब चॅनल ओपन करून. खूप चांगला विचार आहे बाबा. मला खूप आवडला. तुम्ही पण ब्लॉगिंग करताय का? मी आता 2 वर्ष झाले करतो. अच्छा. मयूर गायकवाड म्हणून युट्यूब चॅनल. तो नाव काय ठेवलं? मी गणेश सावंतच ठेवलेले. गणेश सावंत. ठीक आहे चालेल. भाऊला सबस्क्राईब करा. भाऊनी पहिलाच ब्लॉग राजगडासाठी केलाय. तर माझ्या चॅनलला फॉलो करा, सपोर्ट करा आणि भाऊच्या पण चॅनलला सपोर्ट, लाईक, शेअर करा. आपल्या मराठी माणसं पुढे गेले पाहिजे. कुठल्याच भावांना तुम्ही राजगुरुनगर खेड दुसरी एकदा घोषणा होते. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण पद्मावती तलावापाशी आलेलो आहोत. तुम्हाला मी पद्मावती तलाव दाखवतो काय जातं. तुम्हाला या तलावाचे रस्ते माहितीये का? नाही सांग. 12 महिने झाले तरी हे पाणी आटत नाही. जेवढं सुंदर पाणी दिसतं ना, हे एवढंच पाणी असतं. आणि हे पाणी खाली पाली म्हणून गावी, हे पाणी खाली गावकऱ्यांना पाणी जातं. उन्हाळा असो पावसाळ्याचं पाणी असतं. उन्हाळा हिवाळा 12 महिने पाणी असंच असतं. एकदम स्वच्छ आणि थंड. तर ही आहे पद्मावती तलाव. या तलावात खूप काही रस्ते आहेत. बरेच खोली तलाव. त्याची खोली कोणीच तपासू शकलो नाही अजून. किती खोली अंदाज लावू शकत नाही. होय. मग पलीकडचं रहिवाशांसाठी होतं का? मग लोकांनी काय केलं, एक तोडलं, त्याचं हे वर्ष सोडून टाकलं, आतमध्ये चुली केल्या, त्याच्यात घाण टाकून दिली. ते अशी फरची आतमध्ये, त्या फरची प्लास्टिक एवढा पेटवलं, ते अख्खं सगळा त्याला सर बसला खाली. आता हे किल्ल्याचं काम चालू आहे मुक्काम आहे ना, बंदच केला पाहिजे गडावरचा. कारण का माणसं नाही चित्र इकडे पाय ठेवायचा चांगलं होतं. लय विचित्र माणसं गावायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी काय केलं काय नाही ते त्यांना काय कळतच नाही. याचं म्हणजे काय यांचं करायला येतंय का? खाली करायचं ना रस्त्यावर. कुणी सांगितलं वर या म्हणून? महाराजांनी एवढं राज्य केलं, महाराजांनी एवढा हिंदू धर्म सांभाळला, महाराजांनी असं केलं, ते माणसाला काय कळतच नाही. हिंदूसाठी किती त्यांनी तकलीफ घेतली असेल, किती वादी वागला असेल, लढला असेल, काय केलं असेल. आणि एवढ्यातून वर चढणं उतरणं हे किती वर्ष, 21 वर्ष राजधानी इथं केली. काय सोपं आहे का? सोपा प्रश्न नाही इथं. पण काय आहे, आता त्या लोकांना पटत नाही. शिकलेली आहेत, त्यांना पटतच नाही ना. जसे पुरंदर किल्ल्यावर आर्मीचे जवान आहेत ना, तसेच या किल्ल्यावर पण पाहिजे. कारण का त्याशिवाय गडाची शिस्त लोक पाळणार नाहीत. गडावर येतात, मान्य गड बघण्यासाठी चांगलं आहे, तुम्ही येता, पाण्याच्या बॉटल घेऊन येता, पण तुम्हाला ते खाली जाताना काही जड असतात का? पाणी प्यायला मान्य, तुम्ही पाणी पिता, पण ते बॉटल इथे तिथे फेकता. खायच्या वस्तू असतील इथं छान पद्धतीने असं रहिवाशांसाठी राहण्यासाठी बुरून बांधले आहेत 2-3. पण तिथे पण माणसं असे आतमध्ये जाऊन घाण करतात. काही आता आम्ही बघितलं, एका कोपऱ्यात माणसांनी ते पाण्याचे बॉटल किंवा काही कागद असे पिशवीत भरून ठेवले, तिथे असेच फेकलेत. दारात आतमध्ये गेलं तर तिथे भेळीचे तुकडे असे पडलेले होते. अशा पद्धतीने जर तुम्ही, माझं सरळ म्हणणं आहे की जर का तुम्ही पूर्ण 1 लिटरची बॉटल भरून गडावर आणू शकता, तर ती खाली घेऊन पण जाऊ शकता. मोकळी बॉटल पण घेऊन जाऊ शकता ना. बरोबर आहे ना. तुम्ही इथं घाण नका करू प्लीज. माझं एकच म्हणणं आहे की गडाच्या सुरक्षेच्या बाबतीत आहे ना, ह्या गडावर पण राजगड गडांचा राजा आहे, आणि ह्या गडावर आहे ना आर्मीचे ऑफिसर पाहिजेत. त्याशिवाय माणसं शिस्तीत येणारच नाहीत. कारण का माणसांना असं तोंड सांगून कळत नाही. आपण किती जरी बोललं तरी माणसं घाण करायची ती करतातच. असे सगळेच माणसं नाहीत, पण नेहमी माणसं तरी असंच करतात की वरती आलं की असं तिथं घाण फेकतात. तुम्ही बघू शकता त्या कोपऱ्यात किती बॉटल पडलेले आहेत. ते बघा किती बॉटलांचं ढिग आहे, कागद बिगद काय कशी कचरा कुंडी करून टाकली आहे गाडाची. हे असं नाही केलं पाहिजे. बाईंची समाधी आहे, इथं तुम्ही पाया पडल्याशिवाय जाऊ नका. तर आपण आता पद्मावती देवी मंदिरात आलेलो आहोत. पद्मावती देवी मंदिर मी काढले तुम्हाला आता मूर्ती दाखवतो. फ्रीज सारखं पाणी येतं त्याला. या आपण बघूया. हे बघूया ना मित्रांनो, इथं पिण्याचं पाणी आहे. तर हे पाणी घेतलं आपण इथून. रवी दादा भेटलेले आहेत इथं. कधी आलोय तुम्ही?
सकाळी आलाय 7ला. आम्ही 8:30ला वर आलो. मग कसं वाटलं? आता तुम्ही तर सारखे येत असताल. किती वेळ आहे? 10वी-12वी वेळ. खूपच मस्त. रवी दादा आहेत विंदर मधले आपले. थोडं वर आल्यावर आपल्याला इथं रामेश्वर मंदिर दिसेल. आपण आता दारू खाण्यात आलेलो आहोत गाईस. कुमारला इथं मित्र भेटला आहे. हा दारू खाना आहे गाईस. तो बघू शकता गाईस तुम्ही. हा भाऊ आता आपल्या सोबतच येत आहे. बहुतेक आपल्याला बालेकिल्ला दाखवायला येतोय. आल्यापासून तो आपल्या सोबतच आहे. तिथून सगळ्या आपला जवळपास 20 ते 22 वर्ष कारभार चाललेला आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचा 1674ला जरी राज्याभिषेक रायगडावर झालेला असेल, पण शिवाजी राजे त्यानंतर दक्षिण दिग्विजय मोहिमेवर गेले आणि परत आल्यानंतर ते लागली 1680ला मरण पावलेले. म्हणजे तो कालावधी फार कमी आहे रायगड किल्ल्यावरचा. मग खरा जो इतिहास आहे तो ह्याच किल्ल्यावरचा आहे. परंतु एकंदरीत रायगडच्या तुलनेने विचार केला तर राजगड त्या तुलनेनं अजून काही एवढं काही डेव्हलपमेंट असं वाटलं नाही. ओके. इथं आता खाली फ्लॅट मैदान वगैरे असल्यामुळे कधी असं वाटतं इथं रोपवे वगैरे व्हायला पाहिजे. लोकांना तेवढंच त्या पद्धतीने हा किल्ल्याकडे येणं जास्त सोपं जाईल. 1960च्या दशकात आधी शाहिस्ते खान आणि मग मिर्झा राजे जयसिंग यांनी स्वराज्यावर स्वारी केली. राजगडच्या स्वारीत त्याला यश आलं नाही. 1965ला महाराजांनी पराभव मान्य केला आणि जयसिंगाबरोबर तह केली. तेव्हा 23 किल्ले होते, पण 12 किल्ले स्वतःकडे ठेवले. त्या 12 किल्ल्यामध्ये राजगड एक होता आणि तोरणा पण होता. हे मेधा कुलकर्णी आहेत खासदार आपले. तर हे आता राजगडावर आलते आणि आपल्याला आत्ताच भेटलेले आहेत ते. आमचं सौभाग्य तुमची भेट झाली. नमस्कार मयूरजी, तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला खूप मनापासून शुभेच्छा. आणि राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला, आवडता गड होता, जिथे 25 वर्ष राजधानी होती. या गडावर आपण योगायोगाने भेटलो. खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय. जय शिवराय. मित्रांनो, आपण आता तिथून बालेकिल्ल्यावर आलेलो आहोत. जो आहे बालेकिल्ला. अशा तऱ्हेने आपण सदरला आलेलो आहोत. सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे बालेकिल्ल्याचा म्हणा किंवा राजगडचा म्हणा. राजवाड्याचे अवशेष दिसून येतात तिथं राजवाड्याचे. बघू शकता. इथं आता थोडं धुका असल्यामुळे दिसत नाहीये, पण तिथं रायगड आहे आणि इथून तुम्हाला दिसू शकतो तोरणा आहे, तोरणगड. सह्याद्रीची सैर सगळ्यांनीच केली पाहिजे मला असं वाटतं. महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या जगातल्या प्रत्येकाने. खूप सुंदर आहे सह्याद्री. काय म्हणतो कुमार? सह्याद्रीची सैर करणं कोणा एरियाची काम नाही. सह्याद्रीची सैर फक्त 3च जण करू शकतात: वारा, वाघ आणि मावळा. बस. कडक. तर मित्रांनो, तुम्हाला विचार आला असेल राजगड एवढा चोख बांधला तरी पुढची राजधानी ही रायगड का केली? तर हे मागं कारण असं आहे की राज्य चालवण्यासाठी जो पैसा होता, धन होतं, ते आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट थ्रू येणार होतं, आयात निर्यात थ्रू. तर 84 बंदर जे होते कोकणातले ते आपले महत्वाचे होते, बरोबर. आणि कोकणातले जे छोटे मोठे राजे होते ते महाराजांच्या शब्दाबाहेरचे नव्हते. त्यामुळे 1670-71 मध्ये हे ठरलंच होतं की पुढची राजधानी रायगड होणार आहे. बघू शकता चंद्राच्या आकारासारखा तलाव आहे, त्यामुळे त्याला चंद्रकर तलाव असं म्हणतात. आता आपण ब्रह्मेश्वर मंदिरापाशी आलेला आहे, तुम्ही बघू शकता. हॅलो. हॅलो. आला रे आला सिम्बा आला. डुकू 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 डुकू.
मला वाटलं अरे या सच्चा नाही काय करत, एवढी सगळी येते पटकन आली, ये पाठा चल. खूप सारी वानर सेना ती वर काहीच करत चाललेली नाही, आहे. त्यांना अजिबात बघू पण नको त्यांच्याकडे, ती त्यांच्या नादात जातात, काहीच करत नाही, त्यांना त्रास देऊ नका बघ, त्यांना मजा येते फांद्या आला. माकडा असे साईडून चाललेत, काही कळा ना. भाऊ सो मच फन ऍडव्हेंचर गाईस. राजगडला या. साताऱ्याचे का सगळी एकदा घोषणा होत्या. चला छत्रपती शिवाजी महाराज की जय. राहू दे चल. बालेकिल्ल्याच्या खाली आलेलो आहोत गाईस. आणि हे बघा, हे बघा, आपण शोयरामाचीकडे चाललेलो आहोत आता. चला. आणि आहे की म्हणलं 1.4K. हा म्हणलं भाऊ सबस्क्राईब कर म्हणलं चॅनलला. मग 2-3 फॉलोअर वाढवले का तो? हा 2-3 फॉलोअर वाढवले. म्हटलं बघ तो म्हणला तू व्हिडिओ कसे काढता, कधीपासून काढते. लोक आता आपल्याला म्हणजे इज्जत वगैरे देत आहेत. असं जाताना वगैरे बघतात, स्वतः व्हिडिओ मध्ये येतात, हातबीत मिळवतात. खूप चांगलं वाटतंय आणि असंच करत राहू आपण. काय म्हणता काही? बरोबर आहे. कमेंट मध्ये सांगा. असेल की महाराजांनी राजगड हीच राजधानी का निवडली. तर हे बघा, हा मावळ पट्टा आहे जो खूप महत्वाचा होता, आणि हा आहे कोकण पट्टा जो इक्वली महत्वाचा होता. तर राजगड हा फक्त मोक्याचा ठरला. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला राजगडचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. तुम्ही पण नक्की राजगडला आहे. तुम्हाला दिसलंच असेल किती सुंदर वातावरण आहे, किती छान बुरुज आहेत. आम्ही 3 माच्या केल्या, बालेकिल्ला पण केला आहे, आणि आम्ही खूप दमलेलो आहोत आता, आणि आपण आता घरी जाऊयात. याला बस बाय. लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर, कळलं का? बेल आयकनला पण दाब. जाऊ का घरी? बाय.